नमस्ते मित्रांनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आम्ही निघालो आहे वंजारी देवी च्या दर्शनाला। ही देवी ही मध्य प्रदेशमध्ये आहे। नागपूरवरून निघताना चक्री घाटच्या सुरुवातीलाच लागते। या पूर्वी हे मंदिर खूप छोटंसं होतं आणि खूप घनदाट जंगलामध्ये हे मंदिर होतं। आमची आजी या देवीची कहाणी सांगत होते। एकदा आम्ही लहान असताना ऐकलेली आहे। माझ्या लहान मनावर त्याचं खूप मनावर रुजली होती ती कहाणी। आताही मला ती आठवते। हे मंदिर खूप छोटंसं होतं त्यावेळेला। पूर्वी रात्रीचे लग्न व्हायचे त्यावेळेला वरात बैलमंडीमध्ये जात असताना काही वरातींना त्यावेळेला तिथे रात्र झाली आणि मग त्यांनी मुक्काम केला त्या मंदिरामध्ये। त्यावेळेला तिथे छोटासाच ओटा होता। आता हे मंदिर छान भव्य मोठं झालेलं आहे। तर मध्यरात्री झाल्यानंतर तिथे वराडी विश्रांती करत असताना एक वाघ येतो आणि तो त्या देवीच्या पायावर खूप मान आपटतो आणि म्हणतो की यात जे वराडी झोपलेले आहे त्यातून मला तू परवानगी दे। कोणाला तरी म्हणजे परवानगी मागत असतो तो। पण त्यावेळेला अशी आकाशवाणी होते, अशी आमची आजी सांगायची की नाही, ते माझ्या नावाने झोपलेले आहे तर मी तुला कधीच परवानगी देणार नाही। तर तो वाघ बराच वेळ तिथे थांबतो। त्यानंतर मग तो पुन्हा देवीच्या पायावर मान आपटतो। त्यानंतर तो तिथून निघून जातो। तेव्हा कुठे त्या वराड्यांचा जीवात जीव येतो। काही वराडी झोपल्याचे म्हणजे सोंग घेऊन झोपलेले असतात, कारण की हा प्रसंग असा घडलेला त्यांनी स्वतः बघितलेला आहे। आमची आजी सांगायची। आताही या मंदिरामध्ये जे येणार जाणार थांबतातच आणि जे वाहनं जातात की नाही तर ते हॉर्न देऊन नमस्कार करतात या देवीला, त्याच्यानंतरच समोर जातात। कधीच बिना हॉर्न दिल्याने जात नाही। खूप या देवीचं सत्व आहे। वंजारी माता हे आता पहा किती भव्य छान मोठं मंदिर झालेलं आहे। हे MP मध्ये आहे। सुरुवातीला चक्री घाट लागतो त्या सुरुवातीलाच आहे हे। खूप छान आहे मंदिर। मस्त रमणूक झालेलं आहे आता। त्यावेळेला तर घनदाट जंगल होते। मग माझ्या बहीण लेकीने आम्हाला बोलवलं की तुम्ही या भागात आलेलेच आहे तर या आमच्याकडे। मग आम्ही तिच्याकडे मुक्काम केला आणि राहिलो रात्रभर। ती टीचर आहे, तिचं हे किचन आहे आणि मग तिने स्वयंपाक वगैरे केला, जेवण केलं। सकाळी मग परत आम्ही नागपूरला रवाना झालो। खूप छान आहे, दर्शनही छान झालेलं आहे। अशा प्रकारे आहे तिचं घर। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओपर्यंत। धन्यवाद।